आज 17 तम्मूज आहे आणि बेझत हशेम आपण कंटिन्यू करू जी आपण बेतकेनेसेत वरती सँक्टिटी जी सांभाळली पाहिजे. केदुशा ज्याला म्हणतात, त्याच्यावरती आपण कंटिन्यू करू. असूर आहे मशिदीमध्ये मेलेल्या माणसाची कॉफी आणायला, बॉडी आणायला. आणि तिकडं त्याला त्याच्याबद्दल चार शब्द बोलतात. जसं भरपूर जण जे लोक इस्रायलमध्ये राहतात ते लोक बघू शकतात की या गोष्टी केल्या जातात. पण कोणाला अलाउड आहे असुरे आणायला काय? पण फक्त जो तल्मीद खाखाम आहे, म्हणजे मोठे, म्हणजे जसे राब ओबाद्या योसेफ होते, रब बेनसियोन अबा शाऊल, रब शालोम कोहेन, असे मोठे मोठे रब्बानी होते. त्यांची बॉडी मेल्यानंतर त्यांना जिकडे बेत मिद्राश जे शिवमध्ये जे शिकवायचे. एखादं येत नाही. आवाज येतो माझा? ओके, आपण कंटिन्यू करू. तर तल्मीद खाखम जो आहे त्याची बॉडी बेत मिद्राशला आणली जाते, की तिकडं त्यांनी तोरा शिकला, तोरा शिकवला, आणि तिकडं त्याच्याबद्दल जे त्यांनी चांगल्या गोष्टी त्यांनी केलेल्या त्याच्या आयुष्यामध्ये, ऑफकोर्स तोरा स्टडी आणि चांगली कामं ती तिकडं बोलली जातात. ते तिकडे बोलली जातात का, की त्याच्यानी दुसरी माणसं शिकतील. ओके, की सगळा ते हेस्पेट ज्याला म्हणतात, करण्याचा अर्थ एकच आहे की दुसरी माणसं त्यांनी त्यांच्या कृतीनी शिकतील, चांगल्या कृतीच्या केलेल्या त्या शिकायला भेटतील त्यांना. आता बाहेरच्या, बेसिकली इस्रायलच्या बाहेर ते भरपूर अवेलेबल आहे की वेगवेगळ्या भाषा शाळेमध्ये शिकवल्या जातात. आणि बेसिकली फक्त नाही भाषा, पण दुसरा कल्चर शिकवलं जातं. तोरा सोडून सगळं शिकवलं जातं तिकडे. तर असं लिहिलं आहे की जर ती मुलं जी आहेत त्यांना आता दुसऱ्या शाळेमध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेस शिकवायला पाठवलं जातं. ओके, त्यांना पाहिजे की त्यांचा मुलगा या लँग्वेज, पण तिकडं मुलं मुली सोबत शिकतात. तर अलाउड केलेलं आहे मशिदीमध्ये त्यांना शिकवायला. का, की तिकडं त्या अशा जागेवरती नको जायला जिकडं ते लोक तोरा आणि मिtzvot शिकवत नाही. तिकडं जास्त काय शिकवतात, फिरा, म्हणजे परमेश्वराच्या विरुद्ध, परमेश्वर सॉर्ट ऑफ, म्हणजे ते असं शिकवतात की परमेश्वर नाहीये, म्हणजे फक्त आमची ताकद आणि आमची पैसा आणि हे त्या गोष्टी शिकवतात. अशा जागेवरती जर मी मुलं मुली ज्या असतील त्यांना जर नाही पाठवला, तर मला अलाउड आहे याच्यामध्ये मशिदीमध्ये त्यांना शिकवायला तिकडे. पण प्रयत्न केला पाहिजे, मशिदीतून नाही झालं चांगला, त्यांना वेगळी जागा द्यावी आणि तिकडे त्यांना ज्या वेगवेगळ्या लँग्वेजेस त्यांना शिकवायच्या आहेत ते त्यांना शिकवून द्या. का, की जाण्यापर्यंत येईपर्यंत तेवढा टाइम वेस्ट होतो. त्या मुलांना बसून तोपर्यंत तोराचे चार शब्द शिकवले जातील. कारण कंडिशन जी आहे आजच्या मुलांची ती एकदम खराब आहे. का, की ते लोक त्यांना अजिबात माहिती नाही तोरामध्ये काय लिहिलेलं आहे किंवा हलाखा काय म्हणते प्रत्येक माणसाच्या चालीवरती. ओके, आता फॉर एक्झाम्पल येते की एक 2 दिवस अगोदर एक लग्न झाला. 2 दिवस अगोदर नाही, मागच्या आठवड्यात झाला लग्न. आणि त्या लग्नाला दाती लग्न होता, साधा लग्न होता. तर माझ्या मुलीला घेऊन गेलो तिकडं, आणि तिने बघितलं सगळे इंडिसेंट कपड्यामध्ये, आणि बोला ना एकदा जत्रा भरली कशा तसं झालेला होता. तर ती मला विचारते, हा लग्न आहे की कुठला ड्रामा आहे? कारण कारण तिला सवय नाही बघायची. पण ती बोलते लग्नाची म्हणजे बोलतात नाही, तुम्ही नॉर्मल जर प्रॉपर आलाहाप्रमाणे जिकडे लग्न केलं जातं तिकडे जर तुम्ही याल तर तुम्हाला लग्नाची एक एक जाणीव होते, की फील होते की इकडं शेखिना आहे, परमेश्वराचा शेखिना आहे, उतरलाय खाली. ते बोलते काही फील नाही झाला, आणि बेसिक मी पण बघितलं काही फील नाही झाला. का, की
काही चोराच्या प्रमाणे केलं नाही तिकडं. लाईक सगळं खुप्पा चालू असताना बडबड काय आणि खातात काय बसतात काय असू राहिलेलं आहे. जेव्हा खुप्पा चालू असतं ते लग्न चालू असतं त्या टायमाला शेखीना तिकडे आलेली असतं आणि आपण कसा खुर्चीवर बसू शकतो. ही प्रथा जी आहे ती ख्रिश्चन लोकांकडनं आलेली आहे आणि ती चुकीची गोष्ट आहे. माणसं बसतात तिकडे. मी नाही बोलत म्हातारा माणूस आहे उभा नाही राहू शकत. ओके, एक्सेप्शनल केस. पण तरुण माणूस आहे जो किंवा जरी तो वयस्कर माणूस असेल पण तो उभा राहू शकते. तर का नाही उभा राहत? ते सोडून माणूस बसते तिकडे. ओके, असूर आहे त्या टायमाला बसायला. की आपण जेव्हा आपण शालोम अलेखेम शब्दला म्हणतो तो शालोम अलेखेम आपण उभे राहतो का की एंजल्स आलेले आहेत. तर कितीतरी पटीने जास्त जेव्हा परमेश्वराचा स्वतःचा शेखीना तिकडं त्या लग्नाला खाली उतरते तर आपण कितीतरी पटीने आपण सांभाळला पाहिजे आणि अशी मदत करू की जसं तसे हळूहळू सगळी माणसं तोरण मिसूत पाळतील आणि सगळे लग्न जे आहेत ते अलाहाप्रमाणे चालले जातील. ओके. ऑफकोर्स त्या लग्नाच्या पार्टीला तर माणूस राहू नाही शकत. खुप्पाला राहायचे वांदे का की प्रॉपर बायका डिसेंट कपड्यामध्ये येत नाही तिकडं आणि असू तिकडं उभं राहायला. तर ऑफकोर्स खुप्पा संपला आणि तिकडनं बाहेर निघालो की आतमध्ये घुसण्यामध्ये काही अर्थ नव्हता. मशिदीमध्ये स्पीचेस ठेवायला अलाउड नाहीये किंवा कॉन्सर्ट्स किंवा काही ऑर्केस्ट्रा हे त्या गोष्टी असू आहे मशिदीमध्ये ह्या गोष्टी करायला. ओके, मशिदीमध्ये ह्या गोष्टी करत नाही. फक्त स्पीच ठेवलेत. आता भले मशिदीचा वाढदिवस आहे. ओके, ठीक आहे स्पीच ठेवू शकता पण तिकडं असा माणूस पण उभा करा तोराचे 4 शब्द बोलाल म्हणजे बोला ना त्या मशिदीमध्ये जो तो आता सेक्युलर गोष्टी ज्या बोलते ते जे सेक्युलर गोष्टी करतायत त्याला काहीतरी बेस पाहिजे. तर कमीत कमी ती तोराचे जे शब्द जे बोलले जात आहेत ती बेस होईल त्या सेक्युलर गोष्टींसाठी. ओके, म्हणजे नाही फक्त आम्ही जमलो इकडं खाया पियाला मजा करायला आणि 4 शब्द ऐकायला. याला तोराच शब्द ऐकायला आलेला आहे आणि त्याच्यावरती अजून इकडे जे स्पीचेस आहेत ते पण ऐकतोय. ओके, ऑफकोर्स जोक्स नाही करावे मशिदीमध्ये. व्हेरी लाईक एकदम खालची लेवल आहे. ओके, जेव्हा एक 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 गोष्ट नेहमी आठवण ठेवायची. माणूस जेव्हा मशिदीमध्ये असेल कुठेही असेल ते आठवण ठेव. जर त्या आठवण ठेवल की इथं परमेश्वराचा शेकीना आहे तर तो कधीच तोंडामधनं व्यर्थ गोष्टी काढणार नाही. ओके, सेक्युलर गोष्टी तो बोलणार नाही आणि तो त्याप्रमाणे शुल्खान मधला हलाखा पाळू शकते. ओके, पण जर ते स्पीचेस बोललो ते सेमिनारी हिजूक साठी असतील म्हणजे जे लोक अजून तोरा मिचत पाळत नाही. ओके, पण मी त्यांच्यासाठी काहीतरी एक 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 गॅदरिंग अरेंज केले. जी गॅदरिंग नाही फक्त खाण्यापिण्यासाठी. ऑफकोर्स खाण्यापिणं मशिदीच्या बाहेर पण तिकडे स्पीचेस अराउंड हे केलेले आहेत जे ज्याचे बात करतात तोराप्रमाणे एव्होल्युशन जगाचा निर्माण कसा झाला काय झाला त्याचा आणि सायन्स म्हणजे सायन्स कुठनं ते शिकते. ओके, किंवा हिस्ट्री कुठनं शिकते काय आलंय ह्या गोष्टी हळूहळू माणसांना तिकडं भरपूर इकडे अशा ऑर्गनायझेशन ते लोक मशिदीमध्ये करतात. तर त्या गोष्टी अलाउड आहेत का की बेसिकली तिकडं त्यांचा खरा अर्थ काय की हळूहळू त्यांचे मन वळवून तोरा आणि मिtzvotच्या रस्त्यावरती त्यांना आणायचे आहेत म्हणून तिकडं अलाउड आहे. ओके, तर काय काय माणसं अलाउड नाही पण मशिदीमध्ये आता समजा काहीतरी एक सदना ज्याला म्हणतात एक हॉबी सारखं असावं. बायका शिवणकाम हे करतात स्वेटर करतात किंवा टोपरा करतात. त्या गोष्टी मशिदीमध्ये 100% अलाउड नाही आणि ते
करू नये. ओके. चला बघू. हा, इथे इस्रायलमध्ये भरपूर त्या गोष्टी तुम्ही बघू शकता की सोल्जर किंवा सिक्युरिटी मध्ये काम करणारा किंवा आर्मी मध्ये काम करणारा जे असतात ते लोक बंदूक त्यांच्या अंगावरती असतात, ती घेऊन मशिदीमध्ये येतात. त्याला नमाज करायची येतात. तो जाती आहे किंवा जरी जाती नसेल, तो आला तर समजा कोणतरी मिनिस्टर घेऊन आलाय आणि आता आतमध्ये ते लोक आलेले आहेत. प्रयत्न करावा त्यांनी की त्यांची बंदूक त्यांनी झाकली गेली पाहिजे. की मशीद ही अशी जागा आहे जिकडे ह्या गोष्टींचं कनेक्शन नाहीये, ह्या गोष्टींचं रिलेशन नाहीये. पण आता जर तो तफकीदमध्ये म्हणजे कामावरती ड्युटीवरती आहे तो, ओके, किंवा समजा गॉड फॉरबिड काहीतरी अलर्ट्स आहेत की बाबा असे असे अटॅक्स होणार आहेत, हे ते तर अलाउड आहे नाही झाकलं तरी. ओके, समजा आता सोल्जर आहे, सोल्जर लोकांचे मोठे गन्स असतात M16, ते झाकू नाही शकत, तर ते नाही झाकू शकत तर अलाउड आहे. पण काय काय जण म्हणून सोल्जर देतात, ते लोक काय करतात अंगावर काढतात आणि त्यांच्या पायाच्या जवळ ठेवतात. ओके, कारण खरा कायद्याप्रमाणे त्यांना इकडच्या नाही तोराचं, कायद्याप्रमाणे असूर आहे त्यांना बंदूक अंगावर काढतात, की समजा जर चोरले गेली तर तो जेलमध्ये बसेल, म्हणून ते लोक काढत नाही. पण ज्याला ऑपॉर्च्युनिटी आहे तो काढू शकतो, त्याला माहिती आहे की तो कुठल्या जागेवरती आहे, तर ते चांगली गोष्ट आहे. आंधळा माणूस जो ज्याला त्याला रस्ता दाखवायसाठी त्याला एक स्पेशल कुत्रा असतं, त्याला हिब्रू मध्ये म्हणतात केलेव अनखिया, अनखया. त्याला दाखवते रस्ता, रस्ता क्रॉस करायला, या गोष्टी सगळ्या. आणि जागच्या एका जागेवर दुसऱ्या जागी तो त्याला घेऊन जाते. ओके, तर अशा कुत्र्याला असूर आहे मशिदीमध्ये आणायला. आणि कितीतरी पटीने जर तिकडे मशीद मध्ये नमाज किंवा तोरासाठी चालू असेल तर अजून खराब आहे. म्हणून त्याने काय करावं, जर त्याला फिक्स मशीद आहे, त्याला माहिती आहे मी या मशिदीमध्ये रोज नमाज करते, तर त्यांनी प्रयत्न करावा तिकडच्या कमिटीवर बात करायला आणि तिकडं बाहेर कुठेतरी एक अशी दांडका उभा करावा, लोखंडाचा किंवा लाकड्याचा, चांगला स्ट्रॉंग. पण मशिदीच्या दरवाजाच्या लांब, थोडा लांब असला पाहिजे, का की येणाऱ्या जाणाऱ्या माणसाच्या अंगावरती तर तो भुंकत बसल आणि तो घाबरवल माणसांना. ओके, तर तिकडं त्यांनी त्याचा कुत्रा बांधावा आणि मशीद मध्ये त्यांनी एंट्री करावी. अलाहामध्ये लिहिलंय की असूर आपल्याला घरामध्ये कुत्रा पाहायला. ओके, अलाहामध्ये लिहिलंय असूर आहे पाहायला, फक्त कुठं अलाउड आहे, जिकडं वाळवंटी जागा आहे, वाळवंटी जागा आहेत, किंवा मला माहिती आहे की आजूबाजूला अरब लोक चोर आहेत किंवा अरबांची म्हणजे बोला ना जो डेंजर जो आहे तो इमिजिएट आहे. अशा जागेवरती त्यांनी ऑफकोर्स त्यांनी तरी पण राबला प्रश्न विचारावा आणि मग त्याला अलाउड आहे कुत्रा ठेवायला. तो कुत्रा म्हणजे तो त्याच्या हॉबीसाठी नाही ठेवत आहे, तो ठेवते सिक्युरिटीसाठी, तो त्या सिक्युरिटीसाठी ठेवते, म्हणून तिकडे अलाउड आहे. त्याला म्हणतात की मरामध्ये भरपूर कठीण गोष्ट लिहिली आहे, की असं लिहिलंय की जो माणूस कुत्रा पाळते तो जसा काय घरामध्ये डुक्कर डुक्कर पाळते, आणि असं लिहिलं की जो माणूस डुक्कर पाळते तो रश्या वाईट माणूस आहे. म्हणून ऑफकोर्स कोणाला ती तो टायटल नाही पाहिजे की मला गॉड फॉरबिड रश्या म्हणून वाईट माणूस म्हणून बोलते. तर ओके, तर
आपण बोलतो कुत्र्याबद्दल की असुर आहे उगाच कुत्रा वाढवायला जर त्या आलामाप्रमाणे आपल्याला परवानगी नसेल तर काही काही तर डिपेंड म्हणून बोलू प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. काय काय जण आहेत की त्यांचा मुलगा किंवा कोणतरी आहे घरामध्ये ज्याला ज्याची तब्येत नाही बरी किंवा त्याला वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर त्याला त्याचा दवा आहे की त्यांनी त्याजवळ जनावर पाहिजे आणि कुत्रा हा एकदम फ्रेंडली सॉर्ट ऑफ असतात. तर अशा याच्यामध्ये त्या मुलाला त्या याच्यामधनं बाहेर काढू शकतो त्या स्पेसिफिक सिच्युएशन मधनं आणि मग तो नंतर कुत्रा लेटर ऑन त्याला घरातनं बाहेर काढू शकतो. ओके पण डिपेंड्स मी म्हणून बोलतो की प्रत्येक इंडिव्हिज्युअल वरती डिपेंड आहे. म्हणून मी जे बोलतो ते सगळ्यांसाठी नाही आहे की प्रत्येक इंडिव्हिज्युअल डिपेंड आहे काय आला हा त्याला लागू पडतो. ऑफकोर्स मशिदीमध्ये सायकल आणायला अलाउड नाही किंवा मे बी तो त्याला भीती वाटत असेल की बाहेर जर मी उभा करीन तर चोरी होईल. ओके पण त्याला अलाउड आहे जर मशिदीच्या जवळ कुठली रूम असेल किंवा हॉल असेल तर तिकडे त्याला ती बांधून ठेवायला अलाउड आहे. पण मशिदीमध्ये 100% जरी ती चोरी होणार असेल तरी अलाउड नाही की मशीद पार्किंग लॉट नाही. मशीद ही मशीद आहे नमस्कारासाठी आहे. ओके मुलगा जेव्हा लहान मुलगा जन्माला आल्यानंतर त्याची पहिला टाइम जेव्हा त्याची केस काढली जातात तर एक फंक्शन करतात मशिदीमध्ये सॉर्ट आपण तोदारबा बोलतो की मुलगा आता हळूहळू मिtzvahच्या जवळ येते आणि इथं आरे कस्टम आहे इस्रायलमध्ये ती बेसिकली ती आरिझाल पासून आहे 500 वर्ष अगोदर पासून ती कस्टम आहे की रबी शिमोन बर योखाच्या कबरीवरती जाऊन तिकडं मग ती केस कापले जातात. ओके नाही सगळे केस कापले तिकडे काढायची गरज नाही पण थोडे कट करतात आणि नमाज करतात की बेजत हशेम तो मुलगा रबी शिमोन बर योखाय सारखा मोठा सद्दिक होऊन दे बेजत हशेम. मशिदीमध्ये मोठा घड्याळ भिंतीवर लावायला अलाउड आहे आणि त्यामध्ये डाऊट नाही की जर समजा काय काय जण विचार करत असतील की त्यांना हुक्के आकू म्हणजे नॉन ज्युइश लोकांच्या काय काय जागेवरती तो त्यांचा रूल आहे की मोठा घड्याळ तिकडे पाहिजे नाही तर ते सिमिलर नाही अलाउड आहे की बेसिकली तो घड्याळ आपण लावतो टाइम बघासाठी आणि नाही की ते नॉन ज्युइश लोकांची कस्टम आहे म्हणून. हा जसं आपल्याला माहिती आहे आपल्या इंडियामध्ये तर भरपूर बघितलं जातं की नॉन ज्युइश लोक त्यांची जिकडं ते अवधा जरा आयडल वर्शिप करायला जातात तिकडं ते लोक आतमध्ये चप्पल घेऊन जात नाही. ओके जर बघायला गेला तर हा बोलते की जिकडं ते लोक असं एकदम स्ट्रिक्ट वागतात तसं आपण पण वागितलं पाहिजे. पण इकडं आपल्याला लिनियन्सी आहे का की काय काय जागेवरती आता बाहेरच्या जागेवरती डाऊट असायचा की बाहेर चपलं ठेवली की त्या टायमाची गोष्ट बोलते मी बुट चोरायची चपलं चोरायची आत पण चोरू शकतात की भरपूर बुट आहेत जे 700 800 1000 शेकलचे पण बुट आहेत चोरू शकतात म्हणून अलाउड केलं आतमध्ये नाही ऑफकोर्स बघितलं पाहिजे की आपली बुट घाण नाहीये खाली लागलेली. आपण इंडियात आपली कस्टम होती की आपण काढायचो बाहेर त्याचं एकच हे होतं की आता समजा बॉम्बे सोडा बॉम्बेला पण घाण आहे की पण गावच्या साईडला आता समजा पाऊस पडला चिखल लागलाय किंवा रस्त्यावरती गाय चालतात शेण आहे त्या घेऊन आतमध्ये मशीदमध्ये जाणे तो काबूत नाही रिस्पेक्ट नाही म्हणून आपण ते बाहेर काढायचो आणि मशिदीला आपण काबूत द्यायचो. ओके कमीत कमी जर माणूस चप्पल बाहेर काढून जाते तर त्यांनी सॉक्स घातले पाहिजेत पण जमिनीवरती विना चपलाचा आणि विना सॉक्सचा उभं राहू नये की ती कस्टम नॉन ज्युइश लोकांची आहे आणि म्हणून आपण तसं करत नाही. आपल्या जमिनीमध्ये आणि आपल्या पायामध्ये काही ना काही मध्ये गॅप पाहिजे. ओके
इस्रायल मधले असे काही फॅमिलीज असतील ज्यांना घर नाहीये. घर नाही म्हणजे असं मी नाही बोलत होमलेस आहेत की काय प्रॉब्लेम्स आहेत त्यांना. ए, आता वॉर होते तर वॉरच्या टायमाला त्यांना घर नाहीये किंवा जसं इराणच्या टायमाला बॉम्ब पडला ओके तर तेव्हा माणसांची घरं गेली. ओके ओके तर आपण बोलतो की जर आता समजा जसा इराण बरोबर वॉर झाली होती त्या टायमाला बिल्डिंगवरती पडले आणि घरं गेली माणसांची. तर आणि त्यांना दुसरा घर नव्हता. आता इस्रायलमध्ये जे लोक सेंटरमध्ये राहतात त्यांना माहिती आहे की घरं मिळायचे भरपूर वांदे आहेत. ती भाड्याने बोलते काय विकत आहेत पण किमती अदशमाय म्हणजे वरच्या स्वर्गापर्यंत किमती झालेल्या आहेत. मी भाड्याचं बोलते तात्पुरतं म्हणजे राहण्यासाठी. तर त्यांना समजा घर भेटतच नाही तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना अलाउड केलेलं आहे थोडे दिवस मशिदीमध्ये राहायला. ओके पण 1 महिन्याच्या वरती नाही. मी बोलतो एकदम एक्स्ट्रीम केस म्हणजे त्यांना कुठेच घर भेटत नाही. कुठेच घर भेटत नाही त्यांना काही चान्स नाहीये सगळं लाईक काहीच नाही अलाउड आहे. ओके अलाउड केलेलं आहे त्यांना 1 महिन्यापर्यंत. पण प्रयत्न करावा तिकडे मशिदीमध्ये जास्त टाइम काढू नये का की माणूस जेव्हा युज टू होते 1 दिवस 2 दिवस 3 दिवस राहत 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 त्याला शेवटी सवय होईल तिकडं आणि तो रेग्युलर वागायला सुरुवात करेल. पण ह्या सगळ्या गोष्टी कुठं इस्रायलमध्ये नाही इस्रायलच्या मशिदीमध्ये नाही. तो माणूस समजा बाहेर राहते इस्रायलच्या बाहेर राहते. ओके इंडियाला राहते ऑस्ट्रेलियाला राहते अमेरिकाला राहते अशा जागेवरची बात करतोय तिकडची बात करतोय. पण एरेस इस्रायलमध्ये नाही अलाउड केलेलं आहे. ओके एरेस इस्रायलची मशिदी आहेत त्यांची त्यांना एक वेगळी लेवल दिलेली. ओके नाही की गॉड फॉरबिड इस्रायलच्या बाहेर ज्या मशिदी आहेत त्यांची लेवल खाली नाही पण एरेस इस्रायलची जी केदुशा होलीनेस आहे ती अजून मशिदीवरती आहे म्हणून त्याला म्हणतात लाखमीर म्हणजे नाही केलेला बरा. आता बायका जेव्हा त्यांचे मेन्स्ट्रुअल पिरियड्स असतात त्या टायमामध्ये अलाउड आहे त्यांना मशिदीमध्ये एंट्री करायला. मला माहितीये की आपल्या कम्युनिटीमध्ये येत नाही. ओके किंवा त्यांना तिकडे नमाज करायची आहे ब्लेसिंग करायची आहे अलाउड आहे. ओके समजा आता चा टाइम आहे रोश हशन्ना किपूर हे टाइम आहेत. पण जर त्यांना पाहिजे असेल की त्या टायमामध्ये नाही यायचंय त्या मशिदीमध्ये अलाउड आहे त्यांना. पण जर आला हा विचारताय तर अलाउड आहे. आपण बेसिकली त्याचा सोर्स कुठे आहे सोर्स त्याचा पवित्र मंदिर आहे. आपण जो आज मस्जिद आहे ती त्याला म्हणतात बेत मिकदाश म्याद म्हणजे छोटा पवित्र मंदिर. आपण पवित्र मंदिर मोठा तो नाश झाला बेचा दशम लवकरच बांधले जाईल. पण आता आपल्याकडे आहे छोटा पवित्र मंदिर. त्या टायमाला पवित्र मंदिरामध्ये जेव्हा बाई इम्प्युअर होती किंवा पुरुष पण इम्प्युअर असेल वेगवेगळ्या त्याची कॅटेगरीज आहेत अलाउड नव्हता त्यांना मशिदी त्याला बेत मिकदाश पवित्र मंदिरामध्ये यायला बेत मिकदाश मध्ये यायला. कधीपर्यंत जोपर्यंत त्यांना प्रत्येक केस वरती त्यांना टाइम आहे किती दिवस 1 दिवस 3 दिवस 7 दिवस त्यानंतर मिकवे घेऊन आणि मग तो अर्पण घेऊन मग ते तिकडं पवित्र मंदिरामध्ये एंट्री करू शकत होते. पण आजच्या टायमामध्ये पवित्र मंदिर नाहीये तर त्या गोष्टी लागू पडत नाही. म्हणून बरोबर हशेम लाईक एक आनंदाची पण गोष्ट आहे की आपली जी जमात आहे इंडियन जमात ती एवढ्या गोष्टी सांभाळते का की 100% त्यांना माहिती होता आला हो त्या टायमाला काय होते पवित्र मंदिराच्या टायमाला. पण प्रॉब्लेम नंतर काय होतं की ते चेंज नाही केलं. ओके ते होता तसाच ठेवला. जसा बाईने जन्म दिला मुलाला तर 40 दिवस 40 दिवसानंतर ती मिकवेला जाते आणि मुलीला दिला तर 80 दिवसानंतर. ही प्रथा जी होती ती पवित्र मंदिराच्या टायमाची होती. आजच्या टायमाला ती नाही आहे. जर त्याच्या अगोदर इफ शी इज प्युअर शी इज अलाउड. पण जी प्रथा जी आपली
ती पवित्र मंदिरामध्ये जी होती तशी प्रथा होती आणि ती प्रथा आज कंटिन्यू करायची गरज नाही. जे काय मलिदा करायचं नंतर ते करू शकता. पण मुलगा झाल्याच्या नंतर किंवा मुलगी झाल्याच्या नंतर जेवढ्या टाइमानंतर ती बाई प्युअर होते, तिला मिकवेला जायला अलाउड आहे आणि तिला 40 किंवा 80 दिवस थांबायची गरज नाहीये. ओके. समजा गॉड फॉरबिड कुठं मशीद होती आणि त्या मशिदीचा नाश झाला किंवा तिकडे ज्यूइश माणसाचा होलोकॉस्ट मध्ये होता. ते जो आला आणि त्यांनी सगळ्या ज्यूइश लोकांना मारला. मशिदी अशाच पडून राहिल्या. ते मशिदींचा नाश केला. अलाउड नाही त्या जागेवरती पब्लिक गार्डन तयार करायला. ओके. तर मी नाही बोलत की तिकडच्या गव्हर्नमेंटने घेतला आणि केला, पण तुम्ही जाऊन तुम्हाला करायची अलाउड नाही का? किती जी जागा आहे तिकडं मशिदीची केदुशा जी आहे ती अजून तिकडं आहे आणि ती नाहीशी नाही झालेली आहे. ती अजून तिकडं आहे. म्हणून तिकडं त्याचा जो काबू त्याचा रिस्पेक्ट आहे तो दिला पाहिजे. जरी तिकडं मशीद नाहीये. ए, पुढचा आला का बघू. तोपर्यंत काय प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही. फील फ्री. हो. ओके. बिल्डिंग आहे आणि त्यामध्ये भरपूर माळे आहेत. अशा जागेवरती जर पहिल्या माळ्यावरती मशीद असेल, मशिदीला जागा दिली असेल की तिकडे मशीद, बेतमिद्राश, तोरा स्टडी करतील. अलाउड आहे आपल्याला त्याच्यावरती घर विकत घ्यायला. ओके. घर विकत घ्यायला अलाउड आहे. फक्त जिकडं आरोन कोदेश म्हणजे आपला एखाल जो आहे, एखाल जिकडे ठेवलं गेलेलं आहे खाली मशिदीमध्ये, त्याच्यावरती टॉयलेट किंवा नवरा बायकोची रूम नसली पाहिजे तिकडे त्याच्यावरती. बाकी लिव्हिंग रूम किंवा बाकीच्या मुलांचे रूम असतील ठीक आहे, चालू शकते तिकडे. पण त्याच्यावरती टॉयलेट किंवा नवरा बायकोची तिकडे रूम त्याच्यावरती फिक्स करू नका. ओके. का तो एक बिजायोन म्हणजे बघा त्याचे पण लेवल खाली करतो त्याची. ओके. त्याला अजून भरपूर रिझन्स आहेत, पण आता मी त्याला जास्त एक्सपांड नाही करत. पण ही आठवण ठेवली पाहिजे. त्या जागेवरती आयडिया देतात की तिकडं आपण कपड्यांचं कपाट वगैरे या गोष्टी सगळ्या ठेवू शकता. किचन ठेवू शकता, सगळं ठेवू शकता. फक्त टॉयलेट नाही आणि नवरा बायकोची रूम त्याच्यावरती नको. ज्याला मशीद बांधायची आहे, ओके, आणि त्याला स्टार्टिंग पासून त्याला मशीद बांधायची आहे आणि त्याच्यावरती त्याला त्याचं घर बांधायचं आहे. स्टार्टिंगला आपण करू शकतो तसं, म्हणजे नाही की जर आता ऑलरेडी झालं नाही तर मी करू शकते. स्टार्टिंग पासून तुम्ही करू शकता. फक्त जसं बोललो एखाद्याच्या वरती अलाउड नाही ह्या ज्या गोष्टी बेजायोन म्हणजे लेवल त्यांची जी खाली आहे ती तिकडं नसावी का की शेवटी शेवटी सेफर तोराय खाली. हो, चांगली गोष्ट आहे आणि सांभाळून ठेवलं पाहिजे की नॉन ज्युइश माणसाच्या घराच्या खाली मशीद करू नये. की त्याच्या घरामध्ये भरपूर आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत. त्याचा अगोदर जरा आयडल वर्शिप आहे, वाईट गोष्टी करतात घरामध्ये, घाणेरड्या गोष्टी करतात आणि खाली मशीद आहे तर तो मशिदीसाठी तो काबत नाहीये. ओके. जर आता मी एकटा माणूस आहे आणि माझ्या वरच्या घरांमध्ये नॉन माणसं राहते आणि मी तिकडे नमाज करते, मला अलाउड आहे तिकडे नमाज करायला का की शेवटी मी नाही डिसाईड केलं कोण कुठे काय. ओके. तर मला तिकडे एकट्याला नमाज करायला अलाउड आहे. पण कुठं कुठली बात केली मशिदीची.
ओके. ही सिच्युएशन आपल्या इंडियामध्ये भरपूर जागेवरती मी बघितलंय. आपण समजा मशीद आहे तिकडे, आपली बेतकेनेस्थित आहे तिकडे, आणि तिकडे आपण कितीतरी वर्ष नमाज करतोय. थोड्या वर्षाच्या नंतर नॉन ज्यूश लोक आले आणि मशिदीच्या समोर किंवा लागूनच त्यांनी त्यांचा टेम्पल बांधला, अगोदर जरा आयडल वर्शिपचा. अलाहाप्रमाणे आपल्याला मशीद बंद करून दुसरीकडे मशीद उघडायची गरज नाहीये. फक्त प्रयत्न करावा की आपले खिडक्या खिडक्या चांगल्या अशा असल्या पाहिजेत की त्यांची जे लोक जेव्हा ते लोक त्यांचा आवाज करतात ते आपल्याला, आणि त्यांची ती म्युझिक वाजवतात त्यांच्या आयडल वर्शिपला, ती आपल्या मशिदीमध्ये नमाज करताना ऐकायला नको यायला. प्रयत्न केला पाहिजे जास्तीत जास्त. मला आठवण तिफेरीत दिसायला 7 रस्त्याला नमाज करायचो, तर नेहमी आपला सेफेर तोरा चालू झाला आपला की त्यांचा तिकडं धनाधन धनाधन ते घंटी वाजवत बसायचे, आणि नेहमी तो सेफेर तोरा वाजताना तिकडं त्रास व्हायचा. आणि बेसिकली तुम्ही जर बघा तर प्रत्येक जागेवरती जिकडं केदुशा आहे, होलीनेस आहे, तिकडं तुमा अपवित्रता आहे. तिकडे तुम्ही बघू शकता प्रत्येक जागेवरती, आपले जेवढ्या मशिद आहेत बॉम्बेमध्ये पण तुम्ही बघू शकता, आजूबाजूला कुठे ना कुठेतरी आहे. आय थिंक गावच्या एरियाज मध्ये पण तिकडं तर ऑलमोस्ट बहुतेक जागेवरती बघितलं की जिकडं मशीद आहे त्या समोर त्यांचा टेम्पल असतं. ते का की सैतान जो आहे तो राहू नाही शकत. जेव्हा तो प्युरिटी बघते, माणसं नमाज करतात, मिचवत करतात, तो नाही बघू शकत. त्याला पाहिजे त्याचा त्रास द्यायला, म्हणून तो अशा गोष्टी तयार करते. ओके. मशीद इस्रायलच्या बाहेर जर शब्बातच्या दिवशी बांधली गेली असेल, नॉन ज्युइश लोकांनी बांधलेली आहे, नॉन ज्युइश कामगार आहेत आणि त्या लोकांनी ती मशीद बांधलेली आहे. पण कधी कधी आपल्या ज्युइश लोकांनी पण येऊन तिकडं काम केलं त्याच्यामध्ये. म्हणजे ती मशीद बांधली गेलेली आहे पार्टनरशिप मध्ये ज्युइश आणि नॉन ज्युइश कामगारांची. तर अशा मशिदीमध्ये अलाउड आहे की नमाज करायला? तर बोलते जर ऑलरेडी जर ती बांधली गेली असेल नमाज, तर करायला अलाउड आहे. पण जर मला माहिती आहे की इथं ज्युइश माणसं पण काम करायला येतात, तर माझी ड्युटी आहे की ते अडवायला ती गोष्ट. का की जेव्हा कुठलीही गोष्ट माणूस केदुशा होलीनेसची करतं, तर त्याचा बेस बोलतात ना, त्या बेसमध्ये डाऊट्स नको किंवा इनव्हॅलिड गोष्टी नको. आणि शब्दातला मशीद बांधणे कुठे मिचवा लिहिलेलं नाहीये. ओके. आणि असं लिहिलंय की जर तिकडं केला तर प्रयत्न करावा की मशिदीचे जे कमिटी मेंबर्स असतील ते परमेश्वराला भिणारी माणसं असतील. ओके. आणि इकडनं पुढं ते लोक बघतील की त्या मशिदीमध्ये शब्द तोडले जाणार नाही, आणि इकडनं पुढं त्यांना बोलतात ना उजव्या पायाने पुढं त्यांनी कंटिन्यू करावं. ओके. ही गोष्ट भरपूर भरपूर इम्पॉर्टंट आहे, आणि ही गोष्टीची चुकी भरपूर जागेवरती पण केली जाते. भरपूर टायमाला नॉन ज्युइश लोक काय बोलतात त्याला, टुरिस्ट लोक, नॉन ज्युइश टुरिस्ट लोक येतात किंवा ख्रिश्चन टुरिस्ट लोक येतात त्यांना, किंवा मिनिस्टर लोक येतात, किंवा त्यांचे मदत करणारे माणसं हे ते जे जे लोक ज्युइश नाही आहेत, त्यांना हेखाल उघडतात आणि सेफर तोरा दाखवतात त्यांना. ही गोष्ट चांगली नाहीये. सेफर तोरा हा आपल्यासाठी आहे, त्याची केदुशा आपल्यासाठी आहे, होलीनेस आपल्यासाठी आहे, ते नॉन ज्युइश लोकांना दाखवू नये. पण जर आपल्याला डाऊट वाटते की जर मी आता त्यांना दाखवलं नाही तर आपल्यावरती ते खुन्नस धरतील आणि काही ना काहीतरी वाईट करायला प्रयत्न करतील, तर अलाउड आहे, पण ते पण एखाल त्यांना उघडायला देऊ नका.
किंवा सेफर तोरा त्यांना उघडायला देऊ नका. ज्युईश माणसाने तो हेकाल उघडावा आणि सेफर तोरा पण ज्युईश माणसाने उघडावा. हे मी बोलतोय. जर ती गोष्ट टाळता येत नाही, पण नॉन ज्यूश माणूस आहे, त्याला नॉर्मली माहिती नाही, तर कशाला सेफर तोरा एखादा उघडायचा, सेफर तोरा दाखवायला? नो रिझन. ती काय येईल बसल. जसे भरपूर नॉन ज्यूश माणसं कोतेला येतात. ओके, कोतेला तुम्ही बघा शकता, एकदम ते ब्लॅक नायजेरियन्स लोक येतात, ख्रिश्चन लोक येतात, सगळे येतात. येतात ते कोतेची टोपी घालतात ते लोक आणि आतमध्ये घुसतात, काहीतरी चिठ्ठी तिकडं कोतेलमध्ये टाकतात, काहीतरी नमाज करतात, बोशी घेतात आणि जातात. ठीक आहे, जाऊन दे. तर ते आले तर काय, त्यांना सेफर तोरा काढून दाखवत नाही तिकडं. ठीक आहे? म्हणून आपला सेफर तोरा हा आपला आहे, तो आपल्याला दिलेला आहे आणि त्यामध्ये मिtzvot आपल्याला दिलेले आहेत. ते नॉन ज्यूश लोकांना ते दाखवायची गरज नाही. म्हणून जेव्हा शब्बातला किंवा कुठलाही सोमवार, गुरुवारी जेव्हा सेफर तोरा काढले जातात, योम तोमला काढले जातात, जेव्हा सेफर तोरा उघडले जातं, असं लिहिलंय आहे की त्याच्यामधले एक स्पेशल लाईट बाहेर येते. ओके, म्हणून जो माणूस सेफर तोरा उघडते त्याने एकदम चिकटून उभा नको राहू, थोडा मागं राहा, की त्यामध्ये एक स्पेशल लाईट येते जी प्रत्येकाला भेटते. प्रत्येकाचा एक त्याचा फायदा होतो. ओके, आणि ते नाही पाहिजे आपल्याला की ते नॉन ज्यूस लोकांना भेटेल. ओके, की जेव्हा एखाद्या बापाने तोरा दिला तेव्हा तो आपल्याला दिला, नाही नॉन ज्यूस लोकांना दिला. ओके, आणि जेव्हा त्यांना ऑफर केला होता तेव्हा त्यांनी भरपूर गोष्टी, त्यांनी कंडिशन्स टाकल्या, असं काय, असं असं हे ते. आणि आपण ज्यूस लोक काय बोललो, नासे बिनिशमा, म्हणजे आम्ही करू आणि मग ऐकू. ते सगळं तुझ्याकडून आपल्याला दिलेलं आहे, म्हणून ते समावून ठेवला पाहिजे. इथपर्यंत आपल्या आलाखोत हे मशिदी बद्दल संपतायत. पुढच्या टायमाला आपण आलाखोत चालू करू कोतेल बद्दल. काय कोतेल आहे, नमाज म्हणजे तिकडं नमाजचा अर्थ काय, त्याची किती होलीनेस आहे काय, ते आपण तिकडं पुढच्या टायमाला बघू. आता आपण आलाखा बघू लाशोनारावरती. मला दुसरा जर माणूस लाशोनारा बोलते, वाईट गोष्ट बोलते दुसऱ्या माणसाबद्दल, तर मला मिtzवा आहे त्याला थांबवायचा किंवा त्याला बोलून दाखवायचं की बाबा तू वाईट गोष्ट करतस, लशोनारा आहे, असूर आहे बोलायला ते. समजा आता अशी सिच्युएशन आली आणि माणूस अशा ग्रुपमध्ये आला जिकडं स्वतःमध्ये ते लोक लशोनार ह्याच्याबद्दल त्याची लाच काढ, त्याची इज्जत काढ, त्याची हे करतात, ते करतात, त्यांनी असा केला, त्यांनी तसा केला. ते भरपूर आम्हाला तुम्ही बघितलं असत. असूर आहे आपल्याला त्या जागेत उभा राहायला, पण मला मिचवा पण आहे एक बोलायला की बाबा असूर आहे, त्याला लशोनार आहे, दुसऱ्या माणसाबद्दल वाईट बोलू नये. आणि आपल्या घाबराची गरज नाही. का की मी जिकडं आलाखा लिहिलाय ते मी सांगतोय. मी काय स्वतःच्या प्रॉफिटसाठी बोलत नाही, सगळ्यांच्या प्रॉफिटसाठी बोलते. कारण जरी मी तिकडं उभा आहे आणि मी गप्प बसलोय, मी बोलत नाही काय, तरी तुमच्या नावावरती तो बिल फाडला जाईल की तुम्ही लशोनारा केला म्हणून. म्हणजे त्याला तर भेटेलच, पण त्याच्यासमोर अजून पार्टनर्स कोण आहेत? जेवढी माणसं तिकडे उभी होती आणि ज्यांनी बोलले नाही ते पार्टनर्स आहेत. पण जर मी बोललो आणि तरी पण तो कंटिन्यू करते, मी माझं बोलायचं काम केलं, म्हणजे मी त्या पिक्चर मधनं बाहेर आहे. म्हणजे माझ्यावरती बोट उचलू नाही शकते वरच्या जगामध्ये. ठीक आहे, तर ही माणसाने आठवण ठेवली पाहिजे की जरी तर जर मी आता बघतोय की कोण कधी कधी नवरा बायको मध्ये पण बोलले जातं, अरे तुला माहितीये तो बाजूवाला आहे, किंवा माझी बहीण आहे, किंवा तो बोलतो माझा भाव आहे, किंवा किंवा माझी बहीण आहे, असं 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 केला, ज्या गोष्टीची गरज नसल आणि त्याला तोयलेत म्हणजे त्याचा काही उपयोग नसेल. ओके, जसं आपण अगोदरच्या आला बघितलं, तर उपयोग म्हणजे त्याचा जर मला फायनान्शियल काय नुकसान होणार असेल किंवा दुसऱ्याला कोणाला नुकसान होणार असेल, तर ह्या गोष्टींपासून आपण बघितलं तर आला होत, कधी आपल्याला अलाउड आहे ऐकायला आणि कधी आपल्याला अलाउड आहे गप्प बसायला. कळेल? पण इकडं ह्या ह्याच्यामध्ये मला 100% समोरच्या माणसाला बोलला पाहिजे. कधी कधी आपल्याला माहिती नाही की तो मुद्दाम बोलते, की तो बोलतो ना एक
त्या सिनारिओ मध्ये आहे की तो बोलते, पण त्याला माहिती नाही की तो होणार आहे. जर मी कधी कधी त्याला बोललो, अरे बाबा ऐक, हे जे बोलतोस ते होणार आहे, त्याला संपवून देऊ नको त्याला तो ती लाईन जी त्याला बोलायची आहे. कधी बोलतो, अरे हा तो जरा बस लिखा, चुकलो. आणि चान्सेस आहेत की माणूस उलटा नाही बोलणार तुम्हाला. जर ऑफकोर्स त्याला परमेश्वराची भीती आहे आणि त्याला बाकीच्या गोष्टी त्याला फरक नाही पडत कोण काय बोलते, तर 100% तो बोलल की तू जरा बघ की मला तुम्ही सांगितलंस की मी काहीतरी चुकीची गोष्ट करतो. ओके, आपण थोडस परशावरती बघू आता. बरोबर हशेम, पहिला पुस्तक आपला हुमश मधला संपला, बेरेशीत. आपण आता दुसरा पुस्तक चालू करतो, शेमोत. शेमोत हा जो दुसरा पुस्तक आहे आपल्या हुमश मध्ये, तो बेसिकली इकडनं आपलं चालू होते गलूत, एक्झाईल. ओके, इजिप्त पासून. आणि तिकडं किती माणसं उतरली? 70 माणसं. आपण बघू, 2-3 लाईन वाचू आणि प्रयत्न करू बघायला. एल शेमोत बेने इस्रायल अबाई मित्रायमा एत याकोब इश उबैतो बाऊ ראובן, שמעון, לוי, יהודה, יששכר, זבולון, בנימין, דן ונפתלי, גד ואשר, ויהי כל נפש יוצא ירך יעקב 70 נפש יוסף היה במצרים. जर कोण तुम्हाला विचारते तुला कसं माहिती 70 आहेत की ते 80 असतील, तोरा मध्ये लिहिलंय 70 आहेत, तर 69 पण नाही आणि 71 पण नाही, 70 आहेत. ओके, आणि इकडं आपण बघू की इकडं योसेफ आणि त्याची जेवढी भावंड होती ते सगळी वारली. ओके, आणि तिकडं नवीन राजा तयार आला. असं म्हणतात की तोच पारो होता, पण त्याने जसं काय दाखवते की मी ओळखत नाही योसेफ कोण होता, काय होता. आणि त्यांनी जे त्रास द्यायला सुरुवात केली आम इस्रायलला, ते सगळ्यांना माहिती आहे. पण आपण इकडे एक एक पॉइंट बघतो की जसं जसे मला बोलतील त्यावरती बोलतीलच. हा जो पुस्तक आहे शेमोत, याला म्हणतात येसोद एमुना. आपला जो विश्वास आहे परमेश्वरावरती, त्यांच्या तोरावरती, त्यांच्या ते जसा जग वावरतात काय आणि हा जग चालवत आहेत, त्याच्यावरती आपल्याला विश्वास आहे. हा पुस्तक जो आहे तो आपल्याला शिकवते विश्वास. शेमोत येसोद आहे, म्हणजे पाया आहे आपला. ओके, जसं आपण आता नवीन खुमास चालू करते, आणि तो आपला खरा पाया आहे आपल्या जुडायझमचा, यादूतचा. तर आपल्याला समजवायला बघतायत की कुठं आपला प्रॉब्लेम आहे आणि कुठं आपण समोर राहायला पाहिजे. प्रत्येक माणूस आहे त्याला प्रॉब्लेम आहे, आणि काय काय माणसं असतात त्यांना वाटतात की माझे प्रॉब्लेम कधीच सॉल्व्ह होणार नाही. ऑफकोर्स तुम्ही ऐकलं असेल ना, पण अरे माझे एवढे एवढे प्रॉब्लेम आहेत, मी काय बोलू तुला, काय समजू, काय ते चाललंय कसं तरी चाललंय. भरपूर माणसं बोलतो बरोबर. काय काय असा एक माणूस असतो की तुम्ही त्याला कर्ज आहे, तो जरी लॉटरी मध्ये तो जिंकल तरी पण त्याला बाहेर येणार नाही. का? की त्याला त्याचे मित्र किंवा फॅमिली त्याला बोलतात की तुझा एकच सोल्युशन आहे, तू इकडनं पळून जा किंवा जमीन दुबगून तुला आतमध्ये घेऊन जाईल. म्हणजे त्याला त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो एवढा मोठा करून ठेवतात की जसं काय तो आकाश बरोबर त्याला सॉल्व्हच करू शकत नाही. म्हणजे हे लोक त्याचे जसे काय असिस्टंट झाले आकाश बारोखचे, हा जग हँडल करायला. पण तो होप नाही सोडत. ज्युइश माणूस जो आहे तो कंटिन्यू करतो. का? की त्याला एमून आहे, त्याला 100% विश्वास आहे, म्हणून तो 3 टाइम नमाज करते मिनियन मध्ये, 10 माणसांमध्ये. सकाळी तो चांगली स्माइल देते बायकोला, मुलांना. आणि तो अकादूबर त्याला तो एक फेथ आहे, त्याला एक विश्वास आहे त्याला की मला तू ह्या प्रॉब्लेम काढशील. कधी काढशील तुला माहितीये, मला नाही माहिती. आपलं काम आहे नमाज करायची, आपलं कर्तव्य आहे नमाज करायची.
बाकी कधी करायचंय तर अकादश बाबू करल. असा एक माणूस आहे की समजा की लो आले ना म्हणजे आपल्यावरती नको की त्याला श्लंबा आहेत म्हणजे घरामध्ये त्याला शांतता नाही, नेहमी त्याचं नवरा बायको मध्ये भांडणं ते, आणि ते नॉनस्टॉप ते असं त्याला वाटते की ते कधीच सुटणार नाही. आणि त्याच्या बायकोला त्याच्या मनामध्ये काहीतरी घुसलेलं आहे की जे काय तो करते ते बरोबर नाही करत. ए, समजा तो कामावरनं लवकर आला आणि तो सगळ्यांबरोबर चांगला वागते, ते मुलांना आंघोळ घालते आणि मुलांबरोबर होमवर्क करते, लहान मुलांबरोबर खेळते त्यांच्याबरोबर. पण जर तो त्याच्यामध्ये कुठला तरी एक फोन कॉलला आन्सर करते तर त्याची बायको बोलते, बघितलंस, तुला घराची काही पर्वा नाही आणि फक्त तुला काम आणि तुझे स्वतःची कामं. पण तिने नाही बघितलं की त्याने मुलांना आंघोळ घातली, मुलांचे होमवर्क केले. म्हणजे त्यामध्ये ती काही ना काहीतरी कमतरता शोधत असते. तो काउन्सिलर्सकडे गेला होता, ए, लग्नाचे काउन्सिलर असतात त्यांच्याकडं. तो रबानी रबानी लोकांकडे गेला होता, कुबाली ज्यांना कबाला माहिती आहे त्यांच्याकडे गेला होता. पण त्याला एक फिलिंग आहे, तो अजून काही जास्त करू शकतो, अजून जास्त राहू नाही शकत आणि अजून कंटिन्यू नाही होऊ शकत पुढे. तो ऑलरेडी दोन्ही हात त्याच्या वरती करते आणि काय बोलते, मे बी आपण प्रयत्न करू नवीन लाईफ चालू करायला, एक नवीन एक वारा आपल्या आयुष्यामध्ये करू. बरोबर आहे, तसंच बोलतो ना की मला सोडणं जाऊन दे, मी नवीन काहीतरी बघेन. पण खरा ज्युईश माणूस आहे तो गिव्हअप नाही करत. तो बोलतो, रिबोन शलोला या परमेश्वराच्या तू राजा आहेस, तू माझे जेवढे प्रॉब्लेम आहे तूच सॉल्व्ह करू शकतेस. मला नाही माझे भावंड किंवा आई वडील किंवा कोण नाही मला सॉल्व्ह करू शकत. तू मला या ज्या बोला चिखलामध्ये मी अडकलेलो आहे त्यामधनं तूच बाहेर काढू शकतोस. नफशेनो खिकताला काय म्हणजे तो एक होप करून ठेवते आणि स्वतःला तो स्ट्रॉंग करते की अकादुल बारखू त्याला कुठेतरी काढाल. रमखाल म्हणतात, रमखाल इज रबी मोशे खाईम लुत्सातो, ज्यांच्या पुस्तक ते रबी शारोने तुमच्याबरोबर संपवलं होतं त्याच्यामध्ये मेसिला तिशारीम. तिकडे म्हणतात, जरी जो माणूस अकादोश बारखूकडं एक तिकवा म्हणजे होप ठेवते त्याच्याकडं आणि त्याला माहितीये की अकादोश बारखू मला मदत करल, जरी असं लिहिलंय, मी नाही म्हणत, रामखाल म्हणतात, जरी तो नरकामध्ये गेला तिकडनं तो बाहेर निघाल. एवढी पॉवर आहे त्याच्यामध्ये की जेव्हा माणूस अकादश बरोबर होती 100% तो ए, ए, निशान म्हणजे म्हणतो ना, मी अकादश बरोबर 100% अवलंबून आहे. मला कोणाची मदत नको आहे, मला कोण काय नाही, मी 100% अकादश बरोबर मी अवलंबून आहे. जरी माणूस जेव्हा त्याचा 120 वर्षानंतर त्याचा टाइम येईल आणि तो वरच्या बेदींच्या समोर तो उभा राहील, वरच्या जजेसच्या समोर उभा राहील आणि त्याच्या माग एवढे डबे आहेत, ट्रेनचे असे डबे असतात तसे एवढे डबे भरून भरून पापा आहेत आणि 100% बघा ना त्याची केस गॉन केस आहे म्हणजे नरकामध्ये 100% जाईल तो. पण तो माणूस जर त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये अकादोश च्या दया किंवा अकादोश त्याला त्या त्रासावरनं काढल ही त्यांनी नेहमी आशा ठेवलेली होती. तर त्याला प्रॉमिस आहे रमखालचा की तो गेहनामध्ये तो घुसणार नाही, नरकामध्ये घुसणार नाही. काय रिझन आहे की जेव्हा माणूस 100% आशा करते की परमेश्वर मला याच्यामधनं वाचल, तर तो कधीच तो तिस्कूल तिस्कूल म्हणजे होतं ना, तो फेडअप होत नाही कधी तो, किंवा त्याला तो भडकत नाही. का की तो त्याने कधीच गिव्हअप नाही केलेला आहे आणि कंटिन्यू करतात रामखाल. וכמו שקיווה בחייו להשם, כן לאחר מותו. जसा त्यांनी अकादोश बरोबर आशा ठेवली होती की आशेम त्याला प्रत्येक गोष्टी मना वाचल, तसा तो मेल्यानंतर पण त्याला अकादोश बरोबर तो तसाच राहील आणि त्याला अकादोश बरोबर त्या मना वाचल. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघा येस किती मोठा पाया आहे आपल्या जुडायझमचा आणि माणसाच्या आयुष्याचा. जेव्हा
त्यांनी ही आशा अकादोष बरोबर ठेवली असतं आणि त्याच्या विरुद्ध बोलता ना भरपूर फाईल जाण्याला सुरुवात करतात. मी कत्रेकी जसे शिमोने सांगितलं तुम्हाला कालच्या शिबिरमध्ये, तरी पण त्याला माहितीये की मला अकादोष बरोबर वाचवल. त्याला म्हणतात लिशुआत हा किविती अदोनाय, जे 2 आठवड्या अगोदर पराशत वैका शेवटची लाईन होती, लिशुआत हा किविती अदोनाय, तू मला वाचवशील, त्याची मला 100% आशा आहे. नेहमी माणसाने बोलावा, कुठे प्रॉब्लेम मध्ये असेल 3 टाइम बोलावा, लिशुआत हा किविती अदोनाय, लिशुआत हा किविती अदोनाय, लिशुआत हा किविती अदोनाय. आणि डोक्यामध्ये आपल्याला त्याला समजत नसेल ते बोलावा की अकादोष बरोबर मला ज्या प्रॉब्लेम मध्ये मी आहे, मला एकच आशा आहे की तूच मला फक्त वाचू शकतोस. मला नाही डॉक्टर वाचू शकत, नाही मला वकील वाचवल, नाही जज, नाही कुठला मिनिस्टर, नाही ट्रम्प, नाही कोण नाही. मला तूच फक्त वाचू शकतोस. आणि असा माणूस त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होईल. आणि त्या गोष्टीसाठी चद्दीक व्हायची गरज नाही. स्पेशल काहीतरी चद्दीक व्हायसाठी. का? की यश क्लाल म्हणजे एक रूल आहे. रूल आहे आपल्या ह्या जगाचा. लेवलाम लो तखलीम कोला हुसिम्बो, म्हणजे अकादोष बरोबर जो माणूस त्याच्याकडे 100% विश्वास ठेवते आणि आशा करते की तो त्याला वाचल, त्याला तो उदास नाही करणार, कधी उदास नाही करणार. आणि ऑफकोर्स कितीतरी माणसं असतील जे लोक तुम्हाला सांगतील पण की त्यांनी बघितलं त्यांच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट. कारण इथं रमखान जर आपल्याला प्रॉमिस करतायत आणि तोरा आपला प्रॉमिस करते की परमेश्वरावरती प्रत्येक गोष्ट तुम्ही अवलंबून राहा आणि अकादोष बरोबर 100% तुम्हाला प्रत्येक त्रासावर वाचवलं पाहिजे. अकादोष बरोबर मदत करो की आपल्याला आम इस्रायलला सगळ्यांना प्रत्येकाला प्रत्येकाच्या पर्सनल काय त्रास असतील काय जे काय असेल त्यामधून अकादोष बरोबर आपल्याला सगळ्यांना वाचवून दे. बेजात असे लवकरच मशीहा येतील आणि आपण पवित्र मंदिरमध्ये खरी अर्पण देऊ. बेजात असे तोदारवा तुम्हाला सगळ्यांना. काय प्रश्न असतील तर विचारू शकता. मी शिबरा खाबोदे अब्राहम इस्हाक याकूब हु इबारक कोला काल अकादोष का द्यामो इबारक ते बेजात יאיר אדוני פניו אליך ויקונך יישא אדוני פניו אליך וישם לך שלום ושמו של בן ישראל ואני אברכם וכן יהי רצון ונאמר אמן. תודה רבה तुम्हाला सगळ्यांना. काय प्रश्न असतील तर विचारू शकता. Thank you, Abby.